नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण निगेटिव्ह वातावरणामुळे किंवा भांडणांमुळे किंवा स्ट्रेस, एन्झायटीमुळे ती ऊर्जा जी आहे ती हळूहळू कमी होत जाते. तीच ऊर्जा एनर्जाइज करण्यासाठी, प्रज्वलित करण्यासाठी मी तुमच्यासमोर नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येते, ज्याने तुमची ऊर्जा तुम्ही एनहान्स करू शकता. पण अशा काही टिप्स आणि अशा काही गोष्टी तुम्ही शिकू शकता, ज्याने तुम्ही तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह करू शकता. सो आजचा हा जो एपिसोड आहे हा खूप माझ्या जवळचा आहे, कारण आपण अगदी सहज म्हणून जातो, क्या प्रॉब्लेम आहे यार, खूप प्रॉब्लेम आहे, मला काही कळतच नाही, मी प्रॉब्लेममध्ये फसली आहे, प्रॉब्लेम काही संपतच नाही. आपण कळत नकळतपणे सतत प्रॉब्लेम 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 या विषयावरती बोलत असतो, सतत कंप्लेंट करत असतो किंवा प्रॉब्लेममध्ये असतो. सो माझ्याकडे एक सिम्पल टिप आहे, जे मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं आहे. माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स होते, मल्टिपल सर्जरीज, आजारपण. सो मी ना प्रॉब्लेमला प्रॉब्लेम नाही म्हणत. आता तुम्ही म्हणाल, मग काय म्हणतेस तू प्रॉब्लेमला? सो मी प्रॉब्लेमला चॅलेंज म्हणते. कारण जेव्हा तुम्ही म्हणता ना की आय हॅव दिस चॅलेंज, चॅलेंज कसा असतो की आपल्याला काहीतरी अचीव्ह करायचं, एक लक्ष्य, एक चॅलेंज असतो. सो तो तुम्ही कसे करू शकता? जर चॅलेंज तुमच्या लाईफमध्ये असेल तर तुम्ही त्याचं आउटकम विनर म्हणून येता, किंवा जर ते चॅलेंज तुम्ही नाही पार पाडलं तर तुम्ही काहीतरी लर्निंग लेसन घेऊन येता. पण प्रॉब्लेम म्हटल्यावर थोडंसं लो एनर्जी आहे, थोडंसं निगेटिव्ह शब्द आहे. प्रॉब्लेम म्हटल्यावर ती मग त्याच्यावर सोल्युशन शोधायला जातो, पण बरेचदा त्या सोल्युशनमध्ये सुद्धा आपण तो प्रॉब्लेमचा नन्नाचा पाढा घेऊन जातो. त्यामुळे तुम्ही सुद्धा आजपासनं प्रॉब्लेम प्रॉब्लेम न म्हणता, मला हा चॅलेंज आहे, माझ्यावर हे चॅलेंज आलेलं आहे, मला या चॅलेंजला ओव्हरकम करायचं आहे. बघा, तुम्हाला इन्स्टंट तुमची एनर्जी जी आहे ती शिफ्ट होताना दिसेल. सो आता प्रॉब्लेम सॉल्विंग टिप्स किंवा एखादा प्रॉब्लेम म्हणजेच एखादा चॅलेंज जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल, मग तो पर्सनल, प्रोफेशनल, स्पिरिच्युअल किंवा फिजिकल, कुठल्याही फॉर्ममध्ये तो चॅलेंज असेल, तर तो सॉल्व्ह कसा करायचा, आयडेंटिफाय कसा करायचा, त्या चॅलेंजमधनं बाहेर येण्यासाठी काय सोल्युशन आहेत, याबद्दल आज मी इथे तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सो प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेप्स, मी पुन्हा चॅलेंज न म्हणता प्रॉब्लेम म्हणते, कारण तुम्हाला चा अर्थ जेव्हा कळेल की या प्रॉब्लेमला आपल्याला टाटा बाय बाय करायचं आहे, मग तुम्ही आपसुकच तो चॅलेंजमध्ये रिप्लेस कराल. सो पहिली स्टेप, प्रॉब्लेम सॉल्विंग स्टेप्स म्हणजे चॅलेंज सॉल्विंग स्टेप्स. पहिली स्टेप, अंडरस्टँड द सिच्युएशन कम्प्लिटली. तुम्ही कुठल्याही चॅलेंजमध्ये असाल, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असाल, तर पहिल्यांदी ती जी काही सिच्युएशन आहे, बरं, हा चॅलेंज तुमचा फिजिकल, मेंटल, इमोशनल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल, प्रोफेशनल, हे 7 सेगमेंट्स असतात, ज्याच्यामध्ये एक माणूस आपलं आयुष्य जगत असतो. तर या 7ही सेगमेंटमध्ये तुम्ही ह्या ज्या स्टेप्स मी आज सांगणार आहे त्या तुम्ही लिहून घ्या आणि इम्प्लिमेंट करा. म्हणजे कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन, कुठल्याही चॅलेंजचं ओव्हरकम करण्याची पद्धत तुम्हाला तुमच्या डायरीमध्येच मिळेल, जेव्हा तुम्ही हे लिहून घ्या. सो पहिला प्रश्न लिहून घ्या, अंडरस्टँड द सिच्युएशन कम्प्लिटली. पूर्ण सिच्युएशन आहे, परिस्थिती आहे, ती समजून घ्या, त्याचा आढावा घ्या. दुसरी स्टेप, क्लॅरिफाय युअर गोल अँड व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. पहिल्यांदा क्लॅरिफाय करा की तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे, तुमचे गोल्स काय आहेत, तुमचे एम्स काय आहेत, तुमची स्वप्न काय आहेत. उगाचच मला हे करायचं आहे, ते करायचं, मग चिडचिड, एक न धर 12 चिंध्या. त्यापेक्षा तुमचा गोल काय आहे, तुमचं स्वप्न काय आहे, ते तुम्ही क्लॅरिफाय करा. क्लिअर पिक्चर इन युअर माइंड. ब्रेनला ना 10 गोष्टी कळत नाहीत, ब्रेनला तुम्ही जे देणार आहात तेच येणार आहे. सो क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला लाईफमध्ये काय अचीव्ह करायचं आहे. थर्ड स्टेप, मी जेव्हा हे सांगते तेव्हा तुम्ही लिहून घेताय ना, लिहित नसाल तर प्लीज पेन आणि डायरी घ्या आणि लिहा. कारण जो स्वतःला मदत करतो, देव कोणाला मदत करतो माहिती आहे तुम्हाला? जो स्वतःला मदत करतो. सो तिसरा प्रश्न लिहून घ्या, फिगर आउट द कॉज ऑफ द प्रॉब्लेम ऑर चॅलेंज. बेसिकली जेव्हा आपण लिहितो, मी का लिखाणावर भर देते, कारण जेव्हा आपण लिहितो तेव्हा 5ची सेन्सेस जी असतात ती एकवटून येतात आणि आपले विचार सबकॉन्शियसमधनं तिथे काहीही डिस्टर्बन्स न करता कॉन्सन्ट्रेशन, फोकसने आपण लिहितो. त्यामुळे लिहिण्यावरती भर माझा जास्त असतो आणि म्हणून मी तुम्हालाही सांगते की तुम्ही लिहा. फिगर आउट द कॉज ऑफ द प्रॉब्लेम ऑर चॅलेंज. तुम्ही आता ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये असाल, कदाचित तुला मॅरेज इश्यू असेल, किंवा तुला करिअरमध्ये इश्यू असेल, किंवा
तू खूप काम करतेस पण बॉस तुला प्रमोशन देत नाही आहे, पगार वाढत नाही, किंवा हेल्थला घेऊन इश्यूज असतील, किंवा अजून बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, छोटे छोटे, जाताना ट्रॅफिक लागतं, किंवा मनासारख्या गोष्टी होत नाहीत, मग आपली चिडचिड होते. सो एक्झॅक्ट कारण काय आहे, फिगर आउट द कॉज ऑफ द प्रॉब्लेम. तुमच्या या प्रॉब्लेमचं, तुमच्या या चॅलेंजचं, तुमचा हा जो काही इश्यू चालू आहे त्याचं कॉज काय, कारण काय, ते लिहून काढा. चौथी स्टेप, व्हॉट डू यू नीड टू नो टू सॉल्व्ह द इश्यू. हा जो प्रॉब्लेम आहे किंवा चॅलेंज आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, हा तुमचा पुढचा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आहे, वेअर कॅन यू फाइंड द इन्फॉर्मेशन. सो आता समजा फॉर एक्झाम्पल ट्रॅफिक. ओके, आपण सगळेच रोज ट्रॅफिकना कुठेही जायचं असेल तरी 1-1.5 तास तर किमान लागतो. सो म्हणजे सोल्युशन काय आहे की आयदर तुम्ही थोडंसं लवकर निघा, तिथे गेल्यावरती तुम्ही बसून तुमचं काम करा किंवा कॉल्स करा, किंवा मग थोडंसं उशिरा निघा. त्याच्यावर सोल्युशन काढणं खूप गरजेचं आहे. सो बेसिकली वेअर कॅन यू फाइंड द इन्फॉर्मेशन. मग त्या प्रॉब्लेमला, त्या चॅलेंजला घेऊन तिथे इन्फॉर्मेशन कुठे मिळेल. समजा अंधेरीला पोचायचं आहे आपल्याला बोरिवलीहून, आणि आजूबाजूला जर कॅफे असेल तर तिथे जाऊन तुमचं काम होऊ शकतं का, किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर काहीतरी सोल्युशन त्याच्यावरती काढण्यासाठी ती इन्फॉर्मेशन कुठून मिळेल, हा पुढचा तुमचा प्रश्न आहे. व्हॉट नीड्स टू बी डन टू रिझॉल्व्ह द प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम, हा चॅलेंज जो आलेला आहे ते संपवण्यासाठी, त्यातनं मार्ग काढण्यासाठी रिझोल्युशन काय आहे, तुमच्याकडे ऑप्शन्स काय काय आहेत, ABCD. जसं मी बोरिवली ते अंधेरी जो लोक प्रवास करतात, तर मग बॉसशी बोलून तुम्ही थोडीशी वेळ बदलू शकता का, किंवा वर्क फ्रॉम होम तुम्हाला मिळू शकेल का, किंवा तुम्ही 1-1.5-2 तास आधी निघू शकता का, किंवा थोडंसं उशिरा जाऊन संध्याकाळी उशिरा येऊ शकता का. असे जेव्हा तुम्ही पर्याय लिहिता आणि मग जे तुम्ही वाचता तेव्हा ते रजिस्टर होतात, आणि मग त्याच्यातनं तुम्हाला सोल्युशन मिळायला खूप सोपं होतं. त्याच्यानंतर फाइंड द बेस्ट ॲक्शन टू अचीव्ह युअर गोल. बरं, आता तुम्ही स्वप्न आपण सगळेच बघतो, पण बरेचदा असं होतं की आपण स्वप्नच बघतो, पण स्वप्न बघून आता मलाही 10 लाख हवे असतील महिन्याला, पण नुसतं 10 लाख हवेत हे विचार करून पैसे येणार नाही. त्यासाठी काय लागणार आहे, ॲक्शन. सो एक सिम्पल टेक्निक तुम्हाला सांगते, जी NLPची टेक्निक आहे. आउटकम लिहून घ्या तुम्ही. एका ठिकाणी लिहा आउटकम, त्याच्या बाजूला लिहायचं आहे तुम्हाला ॲक्शन्स, आणि त्याच्या बाजूला लिहायचं आहे फीलिंग. म्हणजे असे 3 कॉलम करा ज्याच्यावरती लिहिलेलं असेल आउटकम, ॲक्शन्स आणि फीलिंग्स. सो आउटकममध्ये आता तुम्हाला समजा 5 लाखाचा जॉब हवा आहे, ठीक आहे, लिहा तिथे 5 lakhs जॉब, किंवा तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही लिहा. आता 5 लाखाचा जॉब जर मला हवा असेल तर त्यासाठी माझ्या ॲक्शन्स काय असणार आहेत. ॲक्शनसाठी आता समजा मी तुमच्याबरोबर ही एक्सरसाइज करते, तर मला 5 लाखाचा जॉब हवा असेल. ॲक्शनमध्ये मला CV पाठवायला लागतील सगळ्या ठिकाणी, चांगल्या लँग्वेजमध्ये, मला चांगल्या कंपनीजमध्ये तो CV पाठवावा लागेल, माझ्या मित्रमैत्रिणींना माझा CV मला फॉरवर्ड करावा लागेल. 5 लाखाचा जॉब मला जर हवा आहे तर त्या लेवलचं नॉलेज, त्या लेवलचं मॅनरिझम्स, त्या लेवलचं कम्युनिकेशन माझ्यामध्ये आहे का, ते स्किल सेट्स आहेत का. सो आउटकममध्ये तुम्ही जर म्हणालात की 5 लाखाचा जॉब मला हवा आहे, मग त्याच्या बाजूचा कॉलम जो आहे ॲक्शन. तुम्ही काय ॲक्शन घेताय. नुसतं मॅनिफेस्ट केलं 5 लाखाचा जॉब युनिवर्स मला दिला आहे असा देणार नाही. त्यासाठी तुम्हाला ॲक्शन घेणं तितकंच गरजेचं आहे. मग तिथे लिहायचं की तुम्ही काय ॲक्शन घेताय. तुम्ही CV पाठवताय, तुम्ही तुमच्या ओळखीच्यांना CV पाठवला आहे का, तुम्ही तुमच्या स्किल सेट्सवरती काम केलेलं आहे का, तुमच्या कम्युनिकेशनवर काम केलेलं आहे का, तुम्ही तेवढी मेहनत घेताय का. अँड फर्स्ट थिंग इम्पॉर्टंट, की तुम्हाला खरंच वाटतंय का तुम्हाला 5 लाख रुपये मिळायला हवेत. आर यू केपेबल. कारण हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपण एक फॅन्टसी वर्ल्डमध्येही जगत असतो, पण आपल्याला रियालिटी चेक असणं तितकंच महत्त्वाचं असतं. सो या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही लिहिता ना, त्या प्रश्नातनं एक एक प्रश्न तयार होत जातात, आणि मग त्याची उत्तरं आपल्याला आपसूक मिळत जातात. बरं, सो आउटकम इज 5 lakhs. ॲक्शनमध्ये तुम्ही काय काय ॲक्शन घेताय, CV पाठवला आहे, किंवा तुम्ही तुमच्या स्किल सेटवरती काम सुरू केलेलं आहे. त्याच्या बाजूचा कॉलम आहे, तिथे बघा, तिथे लिहिलेलं आहे फीलिंग्स. आता फीलिंग्स म्हणजे मला 5 लाखाचा जॉब हवा आहे, नुसतं वर्बली नाही, नुसतं बोलून नाही, तर ते मी फील करते का मुळात, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा 5 लाखाचा जॉब मी मॅनिफेस्ट करते तेव्हा मॅनिफेस्ट करताना म्हणजे फिलिंग्स काय आहेत? एम आय कॉन्फिडंट? एम आय डाऊटफुल? एम आय हॅपी? एम आय फिलिंग अबंडंट? म्हणजे मला आनंद होतोय का मला डाऊट आहे? हां, आता ह्याला मिळतात 5 लाख, त्याला मिळतात 5 लाख, तर मी बोलले की 5 लाखाचा जॉब लागू दे. पण तुम्हाला आतनं काय फील होतंय? फीलिंग इज इम्पॉर्टंट बिकॉज जे तुम्ही फील करता तेच युनिवर्स तुम्हाला देत असतं. सो तुमच्या फीलिंग्स चेक करणं हे खूप गरजेचं असतं. कारण जर तुम्ही 5 लाखाचा जॉब मी म्हटलंय पण मला मिळणार आहे का? डाऊटची एनर्जी आली. किंवा कधी-कधी कोणाला माजही असतो, ॲटिट्यूड, इगोसुद्धा असू शकतो. हां, मला काय 5 लाखाचा जॉब मिळेल. ओव्हर कॉन्फिडन्स. सो तुम्हाला काय फील होतंय हे जाणून घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. आता हा झाला भाग आपला जॉबचा 5 लाखाचा. रिलेशनशिप्स हा एकदम काय म्हणतात त्याला हॉट टॉपिक आहे. कारण प्रत्येकजण प्रेमाच्या शोधात असतं आणि मनासारखा जोडीदार मिळत नाही बरेचदा. तर तो कसा मॅनिफेस्ट करू शकता? अगेन आउटकममध्ये काय आहे की मला एक हँडसम नवरा पाहिजे किंवा एक गुड लुकिंग नवरा पाहिजे किंवा सर्व गुणसंपन्न असा नवरा किंवा बायको पाहिजे. ते करत असताना अगेन ॲक्शनमध्ये तुम्ही याल आणि लिहाल की तुम्ही मग त्यासाठी काय केलं आहे. तुम्ही मॅरेज ब्युरोमध्ये किंवा अशा कुठल्या ॲपमध्ये नाव नोंदवलं आहे का? किंवा तुम्ही कोणाला डेट करताय का? मग ते करत असताना बाकीच्या तुमच्या स्वप्नांची तुम्हाला जे हवं आहे त्या सगळ्या क्वालिटीज त्या माणसामध्ये आहेत का हे चेक करताय का? आणि हे सगळं करत असताना फिलिंग तुम्हाला खरंच प्रेम आहे का? 10 लोकांनी लग्न केलं आहे म्हणून तुम्ही लग्न करताय की मी एकटी पडायला नको? मग कुठल्या फिलिंगने, आनंदाने, स्वेच्छेने, अबंडंट वेमध्ये, ग्रॅटिट्यूड वेमध्ये, कुठल्या फिलिंगने तुम्ही तो जोडीदार जो आहे तो मॅनिफेस्ट करता हे चेक करणं गरजेचं आहे. सो आउटकम, ॲक्शन्स आणि फिलिंग्स ही टेक्निक तुम्ही करून बघा. आणि ही टेक्निक तुम्ही तुमच्या मुलांनाही करायला सांगू शकता. ज्यांना करिअरमध्ये कन्फ्युजन आहे तर तुम्ही असं लिहा आणि तुम्ही लिहित जा ऑप्शन्स. त्याच्यासाठी काही रूल्स रेग्युलेशन नाही आहेत की तुम्ही लिहित जा आणि तुम्हाला त्याच्यातनं आन्सर्स मिळत जातील आणि मग तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल आता एखादा माळी आहे. माळी काका जेव्हा झाडांना पाणी घालतात तेव्हा एक पाईप असतो. आता समजा त्या पाईपला जर मध्ये होल्स असतील तर ते पाणी तिथून झिरपणार आहे. तो शेवटच्या जिथून पाणी येतं तिथे पाणी राहणारच नाही. फार कमी पाणी येईल का? कारण ते झिरपत गेलंय. तसेच आपले विचार असतात आणि तसेच आपले मॅनिफेस्टेशन असतं. आपण एनर्जी नको त्या ठिकाणी इतकी टाकतो आणि मग आपल्याला पाहिजे तर अरे आउटकम मी 5 लाख मागितले आले नाही, पण तू ॲक्शन घेतलीस का? ॲक्शन घेत असताना तुझं फिलिंग कसं होतं का? नाही ना. मग तुम्ही नशिबाला, पत्रिकेला, ग्रह तारे दोष देता. सो तो भाग आहे तितकाच महत्त्वाचा. पण जर ॲक्शन्स आपल्या हातात असतील आणि तुम्हाला ही एक्सरसाइज केल्यावरती फायदा याचा असा होतो की तुम्हाला क्लॅरिटी येते. तुमच्या विचारांमध्ये ना एक क्लॅरिटी येते की ओके, मला जर इथून लंडनला जायचं आहे तर लंडनला जाण्यासाठी ॲक्शन काय? तिकीट काढायचं आहे. काढलं आहे का तिकीट? विजा प्रोसेस केलेली आहे का? पण हे करत असताना फिलिंग काय आहे? आता तुमची फिलिंग असेल अरे बापरे लंडन किती महाग आहे, पाऊंड 100 120 बापरे. हे कॅल्क्युलेशन केलं म्हणजे तुमच्यामध्ये अबंडंट हा विचार नाही. मग तिथे गेल्यावर खर्च येणार, जो नॉर्मल खर्च ना त्याच्यापेक्षा डबल खर्च येणार. बिकॉज तुम्ही त्या भीतीपोटी फिअर या फिलिंग पोटी तुम्ही त्या लंडनला जाताय. सो यू शुड ऑलवेज थिंक की तुमचं आउटकम आणि तुमची फिलिंग ही मॅच व्हायला पाहिजे. त्या पाईपला जर होल्स नसतील ना तर पाणी शेवटपर्यंत छान येणार आहे आणि सगळ्या झाडांना छान पद्धतीने मिळणार आहे. सो या टेक्निक्स तुम्ही जे मी सांगितलं तुम्हाला आउटकम, ॲक्शन आणि फिलिंग करून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा त्याचा रिझल्ट कसा आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर 7, फाइंड द बेस्ट ॲक्शन टू अचीव युअर गोल्स. तुमचे गोल्स अचीव करण्यासाठी तुम्हाला काय ॲक्शन्स घ्यायचे आहेत त्या तुम्हाला लिहून काढायच्या. लिहिलं तर उत्तम. सो 8वा प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पुट द ॲक्शन इन टू अ प्लॅन अँड स्टार्ट इम्प्लिमेंटिंग इट. सो आता जास्त विचार करू नका. तुम्ही हे जेव्हा प्रश्न लिहाल एका डायरीमध्ये तेव्हा हळूहळू तुम्हाला सगळी उत्तरं येणारच आहेत. सो आता ॲक्शन म्हणजे कृती करण्याची वेळ आलेली आहे आणि जेव्हा तुम्ही ॲक्शन घेणार आहात तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येणार आहे. त्यामुळे इम्प्लिमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही एखादा प्रॉब्लेम असेल किंवा चॅलेंज असेल तर अशा पद्धतीने या 8 स्टेप्स तुम्ही फॉलो करा. तुम्ही चॅलेंजला नक्कीच ओव्हरकम कराल. आणि अजून काही छोटे छोटे टिप्स आहेत. प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक किंवा चॅलेंज सॉल्विंग टेक्निक. सिच्युएशन, तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात ते तुम्ही डिस्क्राईब करा. थॉट्स, की त्या सिच्युएशनमध्ये असताना तुमचे विचार काय आहेत. कारण विचार
आणि आपलं मन हे वाऱ्यासारखं असतं, त्याला जी दिशा मिळेल तिथे तो वाहवत जाणार आहे. पण तुमचे थॉट्स काय आहेत, तुमचे विचार काय आहेत, आणि जर निगेटिव्ह विचार असतील तर स्वतःला थांबवून ते सेल्फ टॉक करून निगेटिव्हचे पॉझिटिव्ह विचार करायचे. तर तुमचे थॉट्स काय आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, जर तुम्ही एखाद्या चॅलेंज किंवा प्रॉब्लेममध्ये अडकलेले असाल तेव्हा. त्याच्यानंतर फिलिंग, तुम्हाला त्या प्रॉब्लेममध्ये, त्या चॅलेंजमध्ये राहिल्यावर काय फील होतंय? दुःख होतोय, राग येतोय, हेल्पलेस वाटतंय, काय तुम्हाला काय फील होतंय ते सुद्धा विटनेस करणं गरजेचं आहे. बिहेवियर, तुमचा स्वभाव, तुमचं वागणं कसं आहे, कारण रागाच्या भरात आपण वाटेल ते बोलतो आणि मग नंतर पश्चाताप होतो. त्यामुळे ह्या गोष्टी कुठल्याही प्रॉब्लेममध्ये असताना पहिल्यांदा या 5 गोष्टींचा विचार करा, की मी काय सिच्युएशनमध्ये आहे, मी कुठल्या परिस्थितीत आहे, माझे विचार काय आहेत, म्हणजे भावना, फीलिंग्स काय आहेत, मला काय फील होतंय, माझं वागणं कसं आहे आणि समोरच्याचं वागणं कसं आहे, कारण नेहमी ॲक्शनला रिॲक्शन येते. सो वागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि पुढची स्टेप आहे आउटकम. आउटकम का महत्त्वाचं आहे? कारण जशी परिस्थिती असते त्यानुसार माणूस वागत असतो. पण आपण अरेला कार्य केलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये भांडण होणार आहे. सो म्हणून जेव्हा तुम्ही सिच्युएशन, थॉट, फीलिंग, बिहेवियर या 4 गोष्टींना विचारात आणून त्याच्यावरती एक एक टिक करत जाता, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी जर एका सिच्युएशनमध्ये अडकलेली असेल, सो मी कसं ते डील करते ते तुम्हाला सांगते मी. जसे मला हेल्थ इश्यूज होतात, तेव्हा मी स्वतःला सांगते ओके, मला हा हेल्थ इश्यू आहे, पण हा हेल्थ इश्यू जो आहे हा माझ्या शरीराला आहे, माझ्या बॉडीला आहे. मी ॲज अ सोल, ॲज अ डिवाइन एनर्जी त्याला नाही आहे. आय हॅव अ डिझीज ऑर आय हॅव हेल्थ इश्यूज किंवा आय एम डीलिंग विथ हेल्थ इश्यूज. आय एम नॉट हेल्थ इश्यू. मी वनश्री आहे, मी हेल्थ इश्यू नाही आहे. सो जेव्हा तुम्ही ना हे सेग्रिगेट करायला शिकता ना, सो समजा एखाद्याने तुमचे पैसे बुडवले किंवा एखाद्याने तुम्हाला फसवलं, सो ही चीटेड ऑन मी, आय एम नॉट चीटिंग, आय गॉट चीटेड बट आय एम नॉट चीटिंग. सो हे तुम्हाला ना कट करता यायला पाहिजे. कारण बहुतांश काय होतं की माझ्याबरोबर असं झालं, ह्याने मला असं केलं, त्याने मला तसं केलं, त्याच्यामध्ये ना आपण खूप आपली एनर्जी वाया घालवतो. सो माझ्यावरती जेव्हा काही हेल्थ इश्यूज येतात तेव्हा मी आधी परिस्थितीचा विचार करते, ओके मला हे झालेलं आहे, आता पुढे काय, रडत बसणं हा सुद्धा माझा चॉईस आहे, आणि त्याच्यातनं मार्ग काढून डॉक्टर शोधून ट्रीटमेंट घेणं हा सुद्धा माझा चॉईस आहे. सो परिस्थिती काय आहे, डॉक्टरची गरज आहे, मी तो शोधून काढते. थॉट्स, मी नेगेटिव्ह विचार करत नाही. येस, मी आधी खूप नेगेटिव्ह विचार करत होते, पण कालांतराने मला असं शिकवलं, माझ्या असं लक्षात आलं की नेगेटिव्ह विचार करून फक्त नेगेटिव्ह गोष्टी घडतात आणि नेगेटिव्ह लोक येतात. म्हणजे मी आंब्याची बी पेरलं ते त्याला द्राक्ष नाही येणार आहेत, आंबेच येणार आहेत. सो बेटर टू बी पॉझिटिव्ह रादर दॅन बिंग नेगेटिव्ह. सो मी माझे विचार पॉझिटिव्ह ठेवते. फीलिंग्स, येस मला वाईट वाटतं, मला जर हेल्थ इश्यूज आले आणि एवढ्या सर्जरीज झाल्या मला डेफिनेटली वाईट वाटतं, पण त्या उपरही मी स्वतःला सांगते की फाईन वनश्री, ह्यातनं सुद्धा तू काहीतरी शिकतेस. सो आय फील ब्लेस्ड की आज मला चांगल्या हॉस्पिटलमध्ये, चांगल्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घ्यावी लागते. मला कोणाकडे हात पसरवायची गरज नाही, किंवा इन्शुरन्स असल्यामुळे मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये. सो आय फील ब्लेस्ड. इन्स्टेड ऑफ वाय मी, आय से वाव इट्स मी, की मी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकते. त्याच्यानंतर बिहेवियर, येस मला रडू येतं, असं नाही आहे की मला रडू येत नाही, कारण आपण शेवटी माणूस होत आणि सगळ्या भावना असतातच. जसं जेवणाच्या ताटलीमध्ये आंबट, गोड, कडू, तिखट, पापड असं सगळं असतं, लोणचं, तसंच लाईफमधले इमोशन्स आहेत. राग येणार, जेलसी येणार, इन्सिक्युअर वाटणार, पण त्याची मात्रा जी आहे ना, म्हणून तर औषध पण 10 ml 20 ml, मूल कसं लहान असतं त्याच्याप्रमाणे ml देतं. सो आपले विचार, आपल्या फिलिंग्स आणि आपलं जे वागणं आहे ते सुद्धा आपण जर लिमिटमध्ये ठेवलं ना, इन अ हेल्दी वे, तर ते चांगलं असतं. सो मला वाईट वाटतं, मी रडते, मी कधी कधी रागामध्ये काही हातात असेल तर ते होतं कधी कधी, पण मी ते ॲक्नॉलेज करते. वाय आय एम शेअरिंग माय एक्झाम्पल विथ यू, कारण तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. सो तुम्ही सुद्धा ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये असाल, सिच्युएशन, तुमचे थॉट्स, तुमचं फिलिंग, तुमचं बिहेवियर आणि आउटकम, आणि मग मी सगळ्यात शेवटी विचार करते, जर मी चांगली ट्रीटमेंट घेतली, जर मी पॉझिटिव्ह राहिली, जर मी माझ्या बॉडीशी, मी माझं बॉडी हिलिंग पण करते, मी माझ्या बॉडी पार्टशी बोलते, आय लव्ह यू स्किन, आय लव्ह यू चीक्स, आय लव्ह यू माय हेअर, आय लव्ह यू माय आईज, हे मी बोलते का,
कारण तुम्ही कधी विचार केलाय 24 तास आपले सगळे अवयव आपल्यासाठी काम करत असतात आणि आपण त्यांना थँक्स सुद्धा म्हणत नाही. सो आज एक आपण छोटंसं मेडिटेशन पण करू जिथे आपण बॉडी पार्ट्सना थँक्यू म्हणतोय. सो आउटकम काय येईल? मी जर चांगले विचार केले, पॉझिटिव्ह राहिले, ग्रेटफुल राहिले, माझं लेसन शिकले, तर आउटकम इज गोइंग टू बी हेल्दी. जे काही सर्जरी असेल किंवा ट्रीटमेंट असेल ती सक्सेसफुलच होणार आहे. सो अशा पद्धतीने तुमच्या लाईफमध्ये आलेले, आता मी प्रॉब्लेम म्हणणार नाही, चॅलेंजेस, तुमच्या लाईफमध्ये आलेले चॅलेंजेस अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की तो चॅलेंज जो आहे तो तुम्हाला थकवत नाही, पण तो शिकवतो की अजून कसं तुम्हाला बेटर व्हायचं आहे आणि स्ट्रॉंग व्हायचं आहे. सो जसं मी तुम्हाला म्हणाले, एक छोटंसं बॉडी हीलिंग जे आहे किंवा बॉडी मेडिटेशन जे आहे ते आपण आता करूया. सो आता सगळं तुम्ही लिहून घेतलं असेलच, तो वही बंद करा. जिथे आहात तिथे शांत बसा. जमिनीवर बसलात तरीही चालेल, तुम्हाला झोपून करायचं असेल मेडिटेशन तरीही चालेल, पण शक्यतो बसा आणि तुमचा स्पाईन जो आहे तो स्ट्रेट ठेवा. पाय जमिनीला लागू देत. जमिनीवर बसलात तरीही चालणार आहे. डोळे बंद करायचे आणि शांत रिलॅक्स 3दा डीप ब्रीथ करायचंय. ब्रीद इन, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट. अजून एकदा ब्रीद इन, होल्ड, open your mouth and breathe out. Very good. Breathe in, hold, open your mouth and breathe out. आता नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे आणि आता स्वतःच्या बॉडीला आतनं बघायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि आतनं बघायचं आणि क्राऊन चक्र आपला जो आहे, सहस्त्रार चक्र, तिथे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपल्या टाळूला, आपल्या डोक्याला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू माय हेड, माझं डोकं, थँक्यू सो मच. हळूहळू लक्ष आयब्रोज आणि डोळ्यांकडे आणायचं आहे आणि डोळ्यांना म्हणायचं आहे थँक्यू आयज, थँक्यू आयब्रोज, की तुमच्यामुळे मी सगळं जग बघू शकते, सुंदर गोष्टी दिसत आहेत मला. सो थँक्यू डोळे. हळूहळू लक्ष केंद्रित करायचं आहे कानावर आणि हे करत असताना तुम्ही कानावरती हात ठेवलं तरी चालेल. सो त्या एनर्जीज तिथे पोचतील. कानावर हात ठेवायचे आणि म्हणायचे थँक्यू इयर्स, थँक्यू कान, कारण तुझ्यामुळे इतकं सुंदर म्युझिक, इतक्या सुंदर गोष्टी मी ऐकू शकतोय. आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो थँकफुल, थँक्यू सो मच. आणि मग लक्ष केंद्रित करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा बॉडी पार्ट जो आहे, आपलं नाक. या नाकाने आपण श्वास घेतो. इमॅजिन करा या नाकाने श्वास नाही घेतला तर काय होईल. सो वी हॅव टू बी सो ग्रेटफुल. थँक्यू नोज. नाकाला थँक्यू म्हणायचं आहे की 24 तास तुझ्यामुळे आम्ही जिवंत आहोत. आमचं अस्तित्व जे आहे ते तुझ्यामुळे आहे. सो असाच श्वास घेत राहा, आम्ही सुद्धा तुझी काळजी घेऊ. थँक्यू. आता लिप्स आणि टीथ आणि टंग म्हणजे तुमचे ओठ, दात आणि जीभ, त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे ओठांना. दातांना थँक्यू म्हणायचं आहे की दातांमुळे आपण चावू शकतो अन्न. आणि जीभ, जिच्यामुळे आपल्याला टेस्ट काय आहे, चव काय आहे ती कळते. थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू लिप्स, थँक्यू टीथ अँड थँक्यू टंग. आता लक्ष घशाकडे आणायचं आहे. थ्रोट. आज घसा जर नसता तर आपण बोलू शकलो नसतो, गाऊ शकलो नसतो, ज्या भावना आहेत त्या व्यक्त करू शकलो नसतो. त्यामुळे थँक्यू थ्रोट. घशाला थँक्यू म्हणायचं आहे आणि हळूहळू लक्ष केंद्रित करायचं दोन्ही खांद्यांना आणि दोन्ही हातांना आणि हातांच्या बोटांकडे बघायचं आहे आणि तळ हाताला थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक बोटाला, अंगठा, तुमचं फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर आणि करंगळी, या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि म्हणायचं की तुमच्यामुळे आम्ही लिहू शकतो. इन्स्ट्रुमेंट्स, म्युझिशियन म्युझिक वाजवू शकतात, पेंटर छान पेंटिंग करू शकतो, शेफ जेवण बनवू शकतो. ही बोटं नाही आहेत नुसती, तर ही आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग आहेत. सो त्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांना किस करायचं आहे, दोन्ही बोटांना, आणि थँक्यू म्हणायचं आहे. आता हळूहळू तुमच्या हार्ट आणि लंग्सकडे यायचं आहे. जो 24 तास तुमच्यासाठी
हार्ट बीट देत असतो, धगधग धगधग, त्याला थँक्यू म्हणायचं आहे. तुमचे लंग्स से थँक्यू. हळूहळू लक्ष खालती पोटाकडे आणायचं आहे. इंटेस्टाईनला म्हणायचं आहे थँक्यू इंटेस्टाईन्स, थँक्यू पॅनक्रियास, थँक्यू किडनीज, थँक्यू लार्ज इंटेस्टाईन अँड स्मॉल इंटेस्टाईन, थँक्यू युटरस ज्याच्यामुळे एवढी छान निर्मिती होते, एक बाळ जन्माला येतं, क्रिएशन आहे ते सुंदर. थँक्यू ओव्हरीज, थँक्यू ऑल माय हॉर्मोन्स. नंतर लक्ष स्पाईनकडे आणायचं म्हणजे पाठीचा कणा, त्याला थँक्यू म्हणायचं आहे, कारण तो आपला अभिमान आहे. त्यामुळे आपण ताठ मानेने जगू शकतो, उभे राहू शकतो, बसू शकतो. सो थँक्यू स्पाईन. थँक्यू हिप्स ज्याच्यावरती आपण बसतो. थँक्यू थाईज, मांड्यांना थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू नीज, गुडघे. थँक्यू पोटऱ्या म्हणजे काफ्स, थँक्यू काफ्स. थँक्यू फीट अँड थँक्यू टोज. आज तुम्हाला कदाचित हे करताना असं लक्षात येईल की बापरे, आपल्या बॉडीमध्ये एवढे बॉडी पार्ट्स आहेत आणि हे 24 तास आपल्यासाठी काम करत असतात. सो पुन्हा हेड टू टो तुमच्या पूर्ण बॉडीला थँक्यू म्हणायचं आहे. आणि 24 तास आमच्यासाठी काम करता तुम्ही, त्यासाठी एक ग्रॅटिट्यूड. अँड आय लव्ह माय बॉडी. आज माझ्या बॉडीवर खूप प्रेम आहे. आय लव्ह माय बॉडी पार्ट्स अँड आय एम सो ब्लेस्ड. आय एम हेल्दी अँड हॅपी. असं म्हणायचं आहे. बॉडीमध्ये सगळे व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. अँड 5, 4, 3, 2, 1 बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचे आहेत. दोन्ही तळ हात एकमेकांवर घासायचे आहेत. डोळ्यावर ठेवायचे आहेत, कानावर ठेवायचे आणि हार्टवर ठेवायचे. तुमच्या हृदयापाशी घेऊन या आणि म्हणा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. आणि स्वतःला घट्ट मिठी मारायची आहे, हाताला किस करायचं आहे आणि हळूच डोळे उघडायचे. वेलकम बॅक. आय होप अँड आय एम शुअर तुम्हाला खूप छान वाटत असेल. हे 2 ते 3 मिनिटाचं मेडिटेशन आहे आणि मला असं वाटतं की जर आपले बॉडी पार्ट्स आपल्यासाठी इतकं काम करत असतात तर त्यांना एक थँक्यू तो बनताय. सो हे मेडिटेशन तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये डेफिनेटली इन्क्लूड करा असं मी तुम्हाला सांगेन. आणि तुमचे चॅलेंजेस जे काही असतील ते प्रॉब्लेम म्हणून नेगेटिव्ह झोनमध्ये न जाता चॅलेंजेस म्हणून निडर व्हा आणि ते ओव्हरकम करून विनर म्हणून या लाईफमध्ये. सो आजच्या एपिसोडमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स होत्या, ज्या आता चॅलेंज सॉल्विंग टेक्निक्स झालेल्या आहेत तुमच्यासाठी. त्या सगळ्या टेक्निक्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा, त्याचा वापर करा. आणि जर काही तुम्हाला अडलं किंवा काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या लिहा. मी प्रश्नांची उत्तरं देण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेन. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला डेफिनेटली तुम्ही आम्हाला कळवा कमेंट्सद्वारे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण माझा एक प्रामाणिक प्रयत्न असतो की ज्या गोष्टी मी माझ्या हिलिंग जर्नीमध्ये मागच्या 8 ते 10 वर्षांमध्ये वापरलेल्या आहेत आणि ऑफकोर्स मी खूप ठिकाणी वाचन केलेलं आहे, शिकलेली आहे, खूप लोकांना भेटली आहे, खूप वेगवेगळ्या मोडॅलिटीजबद्दल माहिती जी गोळा केली आहे ती इथे येऊन मी तुमच्यासमोर शेअर करते. कारण शेअरिंग इज केअरिंग. आणि तुम्हीसुद्धा जेव्हा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवता म्हणजे तुम्हीसुद्धा दुसऱ्याला एक हिलिंगची डिरेक्शन दाखवता. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला डेफिनेटली लिहून पाठवा. आम्हाला आवडतात तुमचे कमेंट्स वाचायला. आणि ऊर्जाची ही फॅमिली मोठी होत जाते आणि आपल्याला ती खूप मोठी करायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे ना? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि हा तुमचा लाडका चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच अँड आय लव्ह यू ऑल.